स्वामी समर्थ. झाडं म्हटले की आपलं मन एका प्रकारे मोहून जातं आणि झाडांप्रती आपल्या प्रत्येकाचं प्रेम आणि त्याच्याबद्दल जे आपल्याला वाटतं ते खरंच खूप छान असतं. तर बघा आपण निसर्गामध्ये तर अनेक झाडं बघतोच, पण त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे की आपण जी झाडं लावतोय ती झाडं आपल्या घरासमोर लावलेली योग्य आहेत की नाही. तर हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणती झाडं ही घराच्या समोर लावावी आणि त्याचा काय फायदा होईल आणि कोणती झाडं ही घराच्या समोर लावू नये, जेणेकरून ती झाडं आपल्या घरावरती वाईट परिणाम दर्शवतील. तर झाडांची घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करते आणि झाडांमध्ये पॉझिटिव्हिटी असते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पण एका प्रकारे पॉझिटिव्हिटी येते. तर सर्व स्वामी भक्तांनी मी जी खाली झाडे सांगते तर ती झाडे लावावी, जेणेकरून आपल्या सर्वांच्या घरासमोर एक अशी पॉझिटिव्हिटी पण राहील आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरासमोर राहील, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते एकदम असं हसतं खेळतं आणि खूप छान प्रकारे आनंदित असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल, जेणेकरून आपल्याला प्रत्येकांनाच खूप भारी असा फील वगैरे येत जाईल. तर त्यामध्ये आपण सर्वात पहिले गुलाब म्हटलं की सर्वांचं आवडतं फूल आणि प्रत्येकाला गुलाब हे आवडतंच. तर गुलाब हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढत असतं आणि बाहेर जी सकारात्मक असते तर ती सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढवण्यास गुलाब हे मदत करत असतं. नंबर 2ला येते तुळस. तुळस हे तर तुम्हाला माहीत असेल, आपण रोज तुळशीला पाणी घालतो. तुळस ही प्रत्येक देवांमधली एक आपण त्याला एक झाड पण मानतो की तुळस ही खूप देवी देवतांच्या समान असलेलं एक झाड आहे. तसं तुळस हे हवेतील कीटाणू नष्ट करते आणि सकाळी पूजेसाठी पण आपल्याला तुळस हे उपयोगी पडते. तुळशीखाली आपले शंकर भगवान बसलेले असतात, ज्यांची आपण पिंड आणि एक नंदी ठेवून रोज सकाळी आपण त्यांना पाणी वगैरे घालत असतो. आणि मनी प्लांट हे वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धी करते, तसंच ते हवा पण शुद्ध करते. आणि नंबर 4ला येते ते म्हणजे स्पायडर प्लांट इंडोअर प्युरिफायर करते, म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असते किंवा आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी पॉईंट असतात ते क्लिअर करते. आणि बेलपत्राचे खूप अखंड नियम आहेत, तेच तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर बेलपत्र लावल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये एक जे वातावरण असतं ते धार्मिकतेचं वातावरण बनतं आणि असं देवधर्म त्या टाईप आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण होतं. नंबर 6ला आपण वापरणार चाफा हे फूल स्वामींना पण आवडतं, तुम्हाला माहिती आहे. तर चाफा हे शांततेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि नंबर 7ला आपण मानतोय पारिजातक हे फूल पूजेचं प्रतीक आहे, कारण पारिजातक हे स्पेसिफिक महिन्यामध्येच येतं, म्हणजे विशिष्ट काही महिन्यामध्ये पारिजातकाची फुलं येतात. नंतर जास्त तर पारिजातक आपल्याला बघायला मिळत नाहीत, त्याच्यामुळे पारिजातक हे पूजेचं आहे. आणि शमी हे आपल्या लाडक्या श्री गणेशाला पण आवडतं आणि आपल्या स्वामींना पण आवडतं. तर शमीचं पण झाड आपण घरासमोर लावले पाहिजेत. आणि 9 नंबरला येतं ते म्हणजे अशोकाचे झाड, ज्याने आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते वातावरण निर्मळ ठेवण्यासाठी मदत करतं आणि परत एकदा घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करतं. यामध्ये आपण बघितलं की असे खूप सारे झाडं आहेत की ज्यांनी आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे. मग आपण असेच झाडं लावावे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी बाहेर जाईल. आपल्या घरामध्ये एक प्रसन्न हसतं खेळतं असं एक वातावरण निर्माण होईल आणि ही सर्व झाडं जवळपास सर्वांनाच आवडतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.